एस टी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गेले 4 दिवसापासून पंढरपूरमध्ये अमरण उपोषण सुरू आहे। आज 4था दिवस आहे। आज बघितलं तर 6 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली आहे। निफाडवरून मुकुंदराजे होळकर आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल की आज तुम्ही असं आंदोलनाच्या स्थळीस भेट दिली आहे आणि ज्या 6 आंदोलनकर्ते आहेत त्यांची तब्येत खालावत चालली आहे। गेले 4 दिवसापासून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी करण्याकामी या ठिकाणी 6 उपोषणकर्ते उपोषण करत आहेत। त्यांना भेट देण्यासाठी आम्ही नाशिकवरनं खास करून या ठिकाणी उपस्थित झालो आहे। खरं तर राज्य शासनाने हा निर्णय लवकरात लवकर मार्गी काढून यावर मार्ग काढला पाहिजे ही आम्हाला सर्व आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो का ह्या आरक्षणाच्या बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो। आता गेली 4 दिवस झाले यांची तब्येत खालावत चाललेली आहे। आज जे हे आहेत उपोषणकर्ते त्यांची एकाची शुगर लेवल ही कमी झालेली होती, तर काय सरकारला इशारा द्याल? आता सरकारचं बोलण्यासारखं असं आहे की समोरच काय परिस्थिती आहे सरकारला माहीत आहे। त्यांचे जे काही प्रतिनिधी असतील शासकीय अधिकारी असतील त्यांना ह्या ठिकाणची परिस्थिती माहितीच आहे। देवकृपे करून उपोषण करताना काही होऊ नये, कारण आरक्षण मिळवत असताना कोणा कार्यकर्त्याला काही इजा होत असेल आणि ते आरक्षण मिळत असेल तर त्याच्यासारखी एक दुःखद बातमी आम्हाला राहू शकते, पण देवकृपेने असं होणार नाही। पण लवकरात लवकर शासनाला विनंती आहे का एखाद्याचा जीव पण वाचवावा आणि या ठिकाणातून आमची जी मागणी ती पण पूर्ण व्हावं अशी मी या शासनाला विनंती करतो। आता जे हे मुकुंदराजे होळकर होते ते निफाड नाशिक येथून आले होते आणि उपोषणकर्त्या उपोषणस्थळी भेट दिली आहे त्यांनी आणि शासनाला हेच विनंती केली आहे लवकरात लवकर जे एस टी प्रवर्गातून आरक्षण जे आहे ते धनगर समाजाला मिळावं। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।